आज जो आपण टॉपिक शिकणार आहोत तो आहे क्वार्टर जॉईंट. तर पहा क्वेश्चन इथे दिलेला आहे. डिझाईन सॉकेट टाईप क्वार्टर जॉईंट. क्वार्टर जॉईंट लिहिलेला आहे म्हणजे हा क्वार्टर जॉईंटचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला महत्वाचा डेटा कोणता आहे? लोड दिलेला आपल्याला 60 किलो न्यूटन. त्याला नेहमी पी घ्यायचं 60 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं नेहमी काय करायचं? न्यूटन. तर कसं होते? मल्टीप्लाय बाय 10⁻³ मग समोर काय दिलेलं आहे? द अलाउएबल स्ट्रेसेस फॉर क्वार्टर अँड रॉड आर. तर आपल्याला अलाउएबल स्ट्रेसेस दिलेले आहे. तर नेहमी क्वेश्चन मध्ये जर स्ट्रेस गिवन आहे तर ती नेहमी अलाउएबल स्ट्रेस राहील. ठीक आहे. तर एक आहे टेन्साईल स्ट्रेस, त्याला आपण डिनोट करू सिग्मा टी नी. सिग्मा कोणासाठी? स्ट्रेससाठी. आणि टी का बरं? टेन्साईल आहे म्हणून. तर टेन्साईल स्ट्रेस 60 MPa. कधी कधी असं पण बनू शकते 60 न्यूटन पर mm². न्यूटन पर mm² म्हणजेच मेगा पास्कल होते MPa. दुसरी स्ट्रेस काय? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सिग्मा CR. आणि तिसरी आहे शियर स्ट्रेस. तर शियर स्ट्रेसचं नोटेशन नेहमी टाऊ राहते. ठीक आहे. तर एक लोड दिलेला आहे आणि 3 स्ट्रेसेसच्या व्हॅल्यू आहे. तर याची पण जे डिझाईन प्रोसिजर आहे ते आपल्या या BD शिवलकरच्या डेटा बुक मध्ये नाही दिलेली आहे. तर तुम्हाला फॉर्म्युलेस पाठांतर करायचे आहे. तर स्टेप्स पहा. पहिली स्टेप्स काय राहणार आहे? पहिली स्टेप राहील डिझाईन ऑफ रॉड. तर हा फॉर्म्युला आहे P = π/4 इंटू d² इंटू सिग्मा टी. तर या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला काय काढायचे आहे? डी. तर एकदा मी काढून दाखवतो, बाकी सर्व तुम्ही काढायचे. तर कसं काढावं लागते? ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे त्याच्या जागेवर कॅल्सीमध्ये एक्स टाकायचा. जसं इथून आपल्याला डी काढायचा आहे तर या डी च्या जागेवर एक्स टाकायचा. तर कसं होईल? पी ची व्हॅल्यू किती आहे? 60 इंटू 10⁻³ मग इक्वल टू. तर इक्वल टू कसं येते या कॅल्सीमध्ये? अल्फा आणि ही बटन इक्वल टू. मग π/4 पाय कसं येते? शिफ्ट आणि ही बटन अपॉन 4 इंटू डी ची व्हॅल्यू काढायची आहे तर डी च्या जागेवर एक्स टाकायचं. एक्स कसं येईल? अल्फा आणि ही बटन. डी चा स्क्वेअर आहे तर एक्स चा पण स्क्वेअर राहील. एक तर असंही करता येते किंवा डायरेक्ट स्क्वेअरची बटनच आहे, डायरेक्ट येऊन जाते. इंटू सिग्मा टी ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. किती आहे? 60. मग करायचं शिफ्ट सॉल्व इक्वल टू 35.682. डायमीटर आहे तर MM मध्ये येणार. तर अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. तर पॉइंट मध्ये आन्सर आलं त्याला राऊंड अप करून घ्यायचं. 35 पॉइंट आलं तर 36 mm. मग सेकंड काय आहे? डिझाईन ऑफ स्पिगॉट. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप फेल्युअर ऑफ स्पिगॉट अंडर टेन्शन अक्रॉस द स्लॉट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पाठांतर करायचा आहे. टीला कशाने रिप्लेस करायचे आहे? d2/4 नी. ठीक आहे. टीला रिप्लेस करायचं d2/4 नी. तर काय होऊन जाईल? P = π/4 इंटू d2² मायनस d2 इंटू टीला कशाने रिप्लेस करायचं? d2/4 इंटू सिग्मा टी. सर्व व्हॅल्यू कॅल्सीमध्ये टाकायच्या. पी ची व्हॅल्यू पाय, d2 च्या जागेवर एक्स, 1 2 3 तीन ठिकाणी एक्स, इथं x² मायनस एक्स इंटू एक्स. आणि सिग्मा टी ची व्हॅल्यू तो क्वेश्चन मध्ये आहे 60. तर इथून d2 निघून जाईल, त्यालाही राऊंड अप करून घ्यायचं. मग d2 काढल्यानंतर टी काढून घ्यायचा. टीचा आपल्याला माहित आहे d2/4. तर d2 ची व्हॅल्यू 44 डिवाइड बाय 4 11 येऊन जाणार. याच्यानंतर
फेल्युअर ऑफ स्पिगॉट रॉड इन क्रशिंग हा त्याचा फॉर्म्युला आहे. पी ची व्हॅल्यू टाकायची, D2 ची व्हॅल्यू आपण आताच काढली 44, टी ची व्हॅल्यू आताच काढली वरती एलेवर, आणि सिग्मा CR च्या जागेवर एक्स, कारण याचीच व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर किती आली 123.966 न्यूटन पर MM स्क्वेअर, किंवा डायरेक्ट MPa लिहिता येते. तर आता पहा, ही जे व्हॅल्यू निघणार आहे, आपण जे व्हॅल्यू काढतो स्ट्रेसची, ती व्हॅल्यू राहते इंड्यूस व्हॅल्यू. जेव्हा आपण सोल्युशन मध्ये या फॉर्म्युल्याने जेव्हा तुम्ही सिग्मा CR ची व्हॅल्यू काढणार, तर ते इंड्यूस व्हॅल्यू राहते. आणि जे क्वेश्चन मध्ये होती सिग्मा CR, ही अलाउएबल व्हॅल्यू आहे. सिग्मा CR आपण जे काढली ते इंड्यूस, सिग्मा CR जे क्वेश्चन मध्ये आहे ते अलाउएबल. तर पहा, इंड्यूस व्हॅल्यू छोटी पाहिजे, अलाउएबल व्हॅल्यू मोठी पाहिजे, परंतु येथे उलट झालं. इंड्यूस व्हॅल्यू मोठी आली आहे 123.966, आणि सिग्मा CR ची अलाउएबल व्हॅल्यू किती आहे 90. तर इथे आपली डिझाईन फेल झाली. जर आपली ही व्हॅल्यू छोटी आली असती याच्यापेक्षा, तर डिझाईन सेम झाली असती, मग हे कॅल्क्युलेशन करायची गरज नसती पडली. हा जो एवढा पार्ट आपण पुन्हा केलेला आहे, हे गरज नसती. केव्हा? जेव्हा सिग्मा CR ची व्हॅल्यू छोटी आली असती या अलाउएबल व्हॅल्यू पेक्षा. पण मोठी आली तर काय लिहायचं? डिझाईन फेल. तर आता जे आपण D2 आणि T काढलं होतं, ते अगेन कॅल्क्युलेट करावं लागेल, पुन्हा कॅल्क्युलेट करावं लागेल. तर पुन्हा कसं होते कॅल्क्युलेट, लक्ष द्या. फॉर्म्युला हाच यूज करायचा, काय? P इक्वल टू D2 इंटू T इंटू सिग्मा CR. तर P ची व्हॅल्यू पुट करायची 60 इंटू 10⁻³ इथून आपली D2 निघणार, कारण की हे जे D2 काढली होती आपण, ही सेफ नाही आहे, हे अनसेफ व्हॅल्यू आहे. आता पुन्हा आपण D2 काढणार या फॉर्म्युल्यावरून. तर P लिहिलं, P ची व्हॅल्यू, D2 तसंच लिहायचं. T ला आपण कशाने रिप्लेस करतो? D2/4 इंटू सिग्मा CR क्वेश्चन मध्ये आहे आपल्याकडे 90. तर हे कॅल्सी मध्ये टाकायचं. D2 च्या जागेवर काय टाकतो आपण? X. तर D2 ची व्हॅल्यू येईल ही 51.63. याला राऊंड अप करायचं 52. मग सोबतच T ची व्हॅल्यू काढून घ्यायची, D2/4. D2 किती आलं? 52 डिवायडेड बाय 4 13. तर अशा प्रकारे हा पार्ट कधी करायचा? जेव्हा डिझाईन फेल होईल. मग याच्यातली C स्टेप, फेल्युअर ऑफ स्पिगॉट रॉड इन डबल शेअर. हा त्याचा फॉर्म्युला आहे, P इक्वल टू 2 इंटू D2 इंटू A इंटू टाऊ. तर इथून A ची व्हॅल्यू निघणार, तर P ची व्हॅल्यू टाकायची. D2 ची व्हॅल्यू कोणती? जे आपण आता लेटेस्ट कॅल्क्युलेट केलेली आहे ती, ही वाली यूज नाही करायची कुठे पण. आणि T ची पण व्हॅल्यू हीच यूज करायची. तर इथे सर्व व्हॅल्यू टाकायच्या. A च्या जागेवर X टाकजा, A ची व्हॅल्यू भेटेल, राऊंड अप करून घ्यायचा. मग स्टेप नंबर 3, डिझाईन ऑफ सॉकेट. याच्यामध्ये पहिला पॉइंट हा सीधा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावरून D1 ची व्हॅल्यू निघणार आहे. तर P ची व्हॅल्यू पुट करायची पाय. D2 आपल्याकडे आहे, D2 आपल्याकडे आहे, सिग्मा T पण आपल्याकडे आहे, सिग्मा T 60. तर इथून तुम्हाला D1 भेटल, राऊंड अप करत जायच्या व्हॅल्यू. मग फेल्युअर ऑफ सॉकेट कॉलर इन क्रशिंग हा फॉर्म्युला आहे त्याच्या. P ची व्हॅल्यू टाकायची, D4 च्या जागेवर X, D2 ची व्हॅल्यू टाकायची, T ची व्हॅल्यू टाकायची, सिग्मा CR. सिग्मा CR किती आहे? 90. ह्याच व्हॅल्यू टाकायच्या बरं. सिग्मा CR म्हटलं ही टाकायची, सिग्मा T म्हटलं ही टाकायची, टाऊ म्हटलं ही टाकायची, कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये म्हटलं तर. इकडे जे कॅल्क्युलेट करता तुम्ही सिग्मा CR घे,
हे व्हॅल्यू कुठेच यूज नाही करायची. इथून तुमचे D4 निघून जाणार. बघ सी फेल्युअर ऑफ सॉकेट कॉलर इन डबल शेअर. फॉर्म्युला पी ची व्हॅल्यू D4 वरती काढलं D2 आहे. सी च्या जागेवर एक्स हेच तर काढायचे आपल्याला. टाऊ आपल्याला माहित आहे काय आहे 45. तर इथून तुम्हाला काय भेटून जाईल सी ची व्हॅल्यू भेटून जाईल. बघ चौथ्या स्टेप डिझाइन ऑफ स्पिगॉट कॉलर. तर पहिलं फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर इन क्रशिंग. फॉर्म्युला इथून काय निघणार आहे D3 त्याच्या जागेवर एक्स टाकायचं. बाकी सर्व व्हॅल्यू टाकायच्या D3 भेटर. नंतर फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर इज शिअर. फॉर्म्युला इथून T1 निघणार. डिझाइन ऑफ कॉटर फेल्युअर ऑफ कॉटर इन डबल शेअर. फॉर्म्युला इथून निघणार बी. आणि लास्ट लेंथ ऑफ कॉटर 4 इंटू डी. तर डी ची व्हॅल्यू आपण सुरुवातीलाच काढतो 36 टाकायचं. तर तुम्हाला लेंथ ऑफ कॉटर पण भेटू दे. अशा प्रकारे कॉटर जॉईंटचे क्वेश्चन सॉल्व करायचे. हा नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता या क्वेश्चन मध्ये काय वेगळं आहे. तुम्हाला लोड तर दिलेला आहे 60 किलो न्यूटन. त्याला न्यूटन मध्ये करणार. परंतु जे तुम्हाला या व्हॅल्यूज दिलेल्या होत्या टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, शियर स्ट्रेस या 3 व्हॅल्यू या क्वेश्चन मध्ये नाही दिलेल्या आहे. तर कसं काढायचं. बट आपल्याला मटेरियल तर गिवन आहे ना. काय आहे मटेरियल SAE 1020 स्टील. तर या मटेरियल वरून आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर पेज नंबर 39 वर या. इथं पाहायचं 1020 कुठे आहे. हे 20. तर याच्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या व्हॅल्यू घ्यावं लागते SYT आणि SYS. तर SYT किती आहे 246. SYS किती आहे 154. सिग्मा YT का बरं लिहिला याला आपण SYTच म्हणतो. आणि हे सिग्मा YS काय याला SYS म्हणतो. एकच आहे. तर 246 आणि 154. मग त्याच्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी अजून करायची 2. तर आता जे मागच्या क्वेश्चन मध्ये सिग्मा टी गिवन होता, टाऊ गिवन होता आणि सिग्मा CR गिवन होता ते आपण कॅल्क्युलेट करू. तर सिग्मा टीचा फॉर्म्युला काय आहे सिग्मा YT डिवायडेड बाय 2. तर सिग्मा YT किती आहे 246. फॅक्ट हे 2 म्हणजे इथं FOS पाहिजे फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे 2. तर हे सिग्मा टी ची व्हॅल्यू आली. मग टाऊचा फॉर्म्युला काय आहे सिग्मा YS अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर सिग्मा YS 154 फॅक्टर ऑफ सेफ्टी 2 इथून टाऊ आला. आणि सिग्मा CR चा फॉर्म्युला काय 2 इंटू टाऊ. तर 2 इंटू टाऊ इथे वरती काढला 77. तर हे सिग्मा CR ची व्हॅल्यू आली. आणि मग याच व्हॅल्यू तुम्हाला यूज करायच्या जिथे जिथे लागेल. मागच्या क्वेश्चन मध्ये या तीनही व्हॅल्यू गिवन होत्या. यावेळेस आपण कॅल्क्युलेट केल्या. तर कधी कधी गिवन राहील, कधी कधी तुम्हाला या प्रकारे कॅल्क्युलेट करावं लागेल. बाकी तर तुमच्या स्टेप्स सेमच आहे. जसं तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व केला सेम तुम्हाला तो पण क्वेश्चन सॉल्व करायचे. तर एवढ्याच मला व्हेरायटी दिसल्या पेपरमध्ये 2च. ठीक आहे. एका याच्यात या 3 व्हॅल्यू गिवन होत्या, एका याच्यात आपण कॅल्क्युलेट केल्या. तर जर काही डाऊट असेल या क्वेश्चन बद्दल तर कॉमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा कॉमेंटच्या माध्यमातून सांगू शकता.